तळ कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक रंजक होईल अशी चिन्ह आहेत। या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र त्याचवेळी राज्यातले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी जोरदार फील्डिंग करतात आणि त्यामुळे महायुतीमधल्या या दोन गटातल्या भांडणाचा ठाकरे गटाला लाभ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तळ कोकणातल्या या जागेवर कुणाचा खरा गेम होणार याची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे। तर तळ कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आता रंजक होणार आहे अशी चिन्ह एकंदरीत दिसून येतात। या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भातून विविध नावं पुढे आलेली होती। रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव काही दिवसांपूर्वी पुढे आलेलं होतं। मात्र याच वेळी आता राज्यातले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी जोरदार फील्डिंग करतात। त्यामुळे महायुतीमधल्या या दोन गटातल्या भांडणाचा ठाकरे गटाला मात्र लाभ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तळ कोकणातल्या या जागेवर कुणाचा खरा गेम होणार याची आता चर्चा रंगू लागली आहे। आपण पाहतोय 2 दिवसांपूर्वीच उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी एक स्टेटस ठेवून एक चर्चा देखील घडवून आणलेली होती। त्यामुळे नेमकं कुणाचं नाव पुढे येणार याबाबत या ठिकाणी जोरदार चर्चा रंगू लागलेली होती आणि आता आपण पाहतोय भाजपकडून नारायण राणेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे।